मिरजेसह सांगली जिल्ह्यात उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्या इंजेक्शनचा नशेसाठी सर्रास वापर सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आले। नशेच्या औषधी गोळ्यांसह नायट्रोजनयुक्त गोळ्या इंजेक्शनचा मोठा साठा पोलिसांनी अलीकडे जप्त केला असून यामध्ये काही औषध दुकानदारांनाही अटक करण्यात आले। वैद्यकीय नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेत शेकडो औषध दुकाने आहेत। येथे गंभीर मानसिक आजारावर उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरली जाणारी औषधं दुकानदार सर्रास जादा किमतीत विकत असल्याचं स्पष्ट झालंय। अंमली पदार्थ विक्रेत्यांनी या गोळ्या इंजेक्शनचा वापर करून नशेचं नवीन रॅकेट उभं केलंय। विशेष म्हणजे या काळा बाजारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी औषध प्रशासनाकडे असूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे। पोलिसांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन जप्त करून उत्तर भारतातील साखळीपर्यंत तपास वाढवला होता। आता इंगळी येथे MD ड्रगचा कारखाना उघडकीस आल्याने सांगली मिरज परिसरात अंमली पदार्थांचं रॅकेट अजून सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले। सध्या केवळ पोलीस कारवाईवरच हा प्रकार थांबणार नसून औषध प्रशासनाने कडक नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याची मागणी जोर धरू लागली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।